वयं श्रोष्यामः। अहं प्रार्थये आसेतु हिमाचलं सततं संचरन् संस्कृत कार्यकर्तृषु यः उत्साहं पूरयति तादृशं संघटन दक्षं श्रीमन्तं दिनेश कामत महोदयं प्रार्थये मुख्यवक्तृभाषणेन अस्मान् अनुगृह्णातु। परमपूज्याः स्वामिपादाः, दक्ष अधिकारी कार्तिकेयन महोदय, तरुण मित्रं संस्कृतानुरागी केंद्र मंत्री अनंतकुमार हेगड़े महोदय, संस्कृतानुरागी कन्नड़ साहित्यिकः हंप नागराजय्य महोदय, आत्मीय प्रांत अध्यक्ष प्रभाकर महोदय, आत्मीयाः संस्कृत बांधवाः भगिन्याश्च पत्रकार बांधवाश्च, आ देशे जम्मू काश्मीरतः कन्याकुमारी पर्यन्तं गुर्जर देशतः अरुणाचल प्रदेश पर्यन्तं आ देशे इदानीं सर्वत्र संस्कृत सम्मेलनानि, राज्य प्रांत संस्कृत सम्मेलनानि जायमानानि सन्ति। संस्कृत क्षेत्रे नूतन जागरणं भवतु इति धिया संस्कृत भारती सर्वत्र कार्यरता अस्ति। संस्कृतस्य पुनरुज्जीवनं भवेत् इति संस्कृत भारत्याः लक्ष्यम्। संस्कृतं भारतं पुनरुज्जीवयति। भारतस्य पुनरुज्जीवनार्थं संस्कृत पुनरुज्जीवनम्, संस्कृतस्य अपि पुनरुज्जीवनम् आवश्यकम्। एतादृशी स्थितिः भारते आगता इति दुःखकरः विषयः। संस्कृतं सर्वान् उज्जीवयति, संस्कृतं सर्वान् संजीवयति। संस्कृतं स्वयं संजीविनी अस्ति, संजीविनी अस्ति। संस्कृते तादृशं सत्वम् अस्ति। संस्कृतं केवलम् एका भाषा न, केवलं संवाहिका, इट इज नॉट जस्ट ए वेहिकल, ए मोड ऑफ कम्युनिकेशन, नो। संस्कृतं संस्कारं जनयति, उच्चारण संस्कारं जनयति। यथा स्वर संस्कारः, मुखतः यः कोऽपि स्वरः आगच्छेत्, केवलम् अत्र इति न, भारते इति न, विश्वस्य सर्वभाषासु सर्वजनेषु सर्वप्रकारकजनेषु उच्चारणे स्वराः ये आगन्तुं शक्नुवन्ति, कीदृशक्रमेण संस्कृते प्रकटिताः। यथा अ आ इ उ ऋ ए ओ अङः, अ तः अह पर्यन्तं अ आ इ उ ऋ ए ओ अङः उच्चारणे एतद् विहाय अन्यस्वराः आगन्तुमेव न शक्नुवन्ति। उच्चारणे कण्ठतः क ख ग घ ङ जिह्वा किञ्चित् उपरि गच्छति, च छ ज झ ञ जिह्वा इतोपि किञ्चित् अग्रे गच्छति, ट ठ ट ठ ड ढ ण जिह्वा दन्तस्पर्शं करोति,
त थ द ध न जिह्वायाः कार्यं नास्ति ओष्ठयोः कार्यम् आरब्धं प फ ब भ म पक्षीणां भाषा क वर्गः च वर्गः का 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 कुहु 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 चिली पिली क च वर्गः तु पक्षीणां भाषा एम्फिबियंस अथवा उभयजीविनः अथवा जलचराणां भाषा ट त तदर्थं वयं पश्यामः ट वटर् 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 ट त जलचराणाम् अथवा उभयजीविनां भाषा मनुष्याणां भाषा केवलं भारते न विश्वे सर्वत्र शिशुः मुखं यदा उद्घाटयति मा इति वदति म प इति वदति तदर्थम् अप्पा अम्मा पप्पा मम्मा माम मम्मी मदर फादर प फ ब भ म मनुष्याणां भाषा विकसित मनुष्यस्य भाषा अस्माकं वेदेषु य र ल व श ष स ह ळ अग्निमीळे वेदानां विकसित मनुष्याणां भाषा एवं संस्कृत भाषायाः रचना एव एतादृशी अस्ति अत्यन्तं वैज्ञानिकी ध्वनिशास्त्र संबद्धा संस्कृतं ज्ञानस्य भाषा संस्कृते नेशनल मैन्युस्क्रिप्ट मिशन तस्य वृत्तस्य आधारेण वदन् अस्मि संस्कृते 45 ಲಕ್ಷ 45 ಲ್ಯಾಕ್ 45 ಲಕ್ಷ ಪಾಂಡುಲಿಪಿ ಗ್ರಂಥಗಳು ಭೋಜಪತ್ರ ಗ್ರಂಥಗಳು 14 ಲಿಪಿಗಳಲ್ಲಿ ತೋರಿಸಿ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇನ್ಯಾವುದಾದರೂ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಅನ್ಯತ್ರ ಕುತ್ರಾಪಿ ಚೈನೀಸ್ ಮ್ಯಾಂಡರಿನ್ ಭವತು ಫ್ರೆಂಚ್ ಜರ್ಮನ್ ಭವತು ಗ್ರೀಕ್ ಲ್ಯಾಟಿನ್ भवतु विश्वे अन्य भाषासु एवं प्रमाणेन ग्रंथाः न सन्ति ज्ञानं विज्ञान सहितम् आगत्य प्रदर्शिनीं पश्यन्तु संस्कृत उज्जीवनी संस्कृत प्रदर्शिनीं पश्यन्तु प्राचीन ग्रंथानां एक श्लोकस्य एक पंक्तिं स्वीकृत्य तस्य विवरणं चित्रसहितं वयं कृतवन्तः साइंस इन संस्कृत केवलं साइंस इति एव न अर्थशास्त्रः राज्यशास्त्रः योगशास्त्रः संस्कृते किम् अस्ति इति ये पृच्छन्ति संस्कृते किं नास्ति संस्कृतं ज्ञानमयम् इट्स् ए नॉलेज ट्रेजर एतादृशं संस्कृतम् अस्माकम् अस्ति भारतीयानाम् अस्ति भारतस्य भारतत्वं द वेरी ಐಡೆಂಟಿಟಿ पहचान भारतದ अस्मिते संस्कृतं विना भारतं कुत्र अस्ति भा भा प्रभा विभा प्रकाशः ज्ञान प्रकाशः ज्ञान प्रकाशे रतम इति भारतं भा याम रतम इति भारतं एवमेव ಏನೋ ಮೂರು ಅಕ್ಷರ ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಹೆಸರಾಗಿಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಕ್ಷರಕ್ಕೂ धातुः अस्ति प्रत्ययस्य योजनम् अस्ति तत्र उपसर्गाणां योजनं भवति इट्स ए फार्मुला डिराइव्ड प्रत्येकं नाम यस्य कस्यापि नाम स्वीकरोतु कोऽपि गगनः कोऽपि आकाशः कापि प्रार्थना कापि पूजा कोऽपि अभिजित् कोऽपि विश्वजित् यस्य कस्यापि मम नाम दिनेशः ದಿನೇಶ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿಗೆ 13 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ನಾನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿದೆ ನಾನು ಸಂಘದ ಪ್ರಚಾರಕ ನಾನು ಎಂದು ಅಹಂ ಕದಾಪಿ ಮಮ ಜೀವನೆ ಸಂಸ್ಕೃತಂ ನ ಪಠಿತವಾನ್ ಮೋಹನ ಭಾಗವತಃ ಸಂಘಸ್ಯ ಸರ್ಕಾರ್ಯವಾಹಃ ಮಾಂ ಆಹುತವಾನ್ ಏಕಸ್ಮಿನ್ ದಿನ ಬೆಂಗಳೂರೇ ಅವ ಆಹುತವಾನ್ ನೋಡಪ್ಪ हिंदी भाषा देखो भाई देखो भैया संस्कृत सब लोगों का होना चाहिए सब जगह होना चाहिए इसीलिए संस्कृत भारती शुरू हुई है वो संघ के प्रचारक को मांग रहे हैं किसी एक प्रचारक को दीजिए सब जगह ले जाने वाला इसलिए हमने सोचा है
तुम्हें संस्कृत भारती को देंगे, ನಿನ್ನನ್ನ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಕೊಡೋಣ. ನನ್ನ ಎದೆ धसक. मोहन जी, मैंने कभी भी संस्कृत नहीं पढ़ी है, न बोल सकता, संस्कृत के जो संयुक्ताक्षर जो है न पढ़ सकता न लिख सकता ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ. ಅವರು ನಕ್ಕರು, ಸಹ ಹಸತಿ ಸ್ಮ. ನೀವು ನನಗೆ ಸೂಚನೆ ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ಸಂಘದ ಪ್ರಚಾರಕ, 100ಕ್ಕೆ 100 ನಾನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಡುಮ್ಕಿ ಹೊಡಿತೀನಿ. ಆದರೆ ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ, यदि मम परामर्श आप ले रहे हैं तो मेरा मत अलग है. कोಳಿಯನ್ ಕೇಳಿ मसाले अरितारा, मुर्गी से पूछ कर मसाला पीसते हैं क्या. और ಹೇಳಿದ್ರು, सह उक्तवान, ये संघ के प्रचारकों के लिए अच्छी कहावत है, फिर एक बार बोलो. ನಾನು मुर्गी से पूछ, हे हिंदी में नहीं, कन्नड़ में बोलो. ಕೋಳಿಯನ್ನು ಕೇಳಿ ಮಸಾಲೆ ಅರಿತಾರ. ಕೋಳಿ ನನ್ನನ್ನು ಕೇಳಿರಲಿಲ್ಲ, ಅವರು ಮಸಾಲೆ ಅರ್ಧೇ ಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಇವತ್ತಿನಿಂದ ದಿನೇಶ್ ಕಾಮತ್ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸಿದ್ರು. ಅತ್ರ ಆಗತ್ಯ ಶ್ರುತ್ವಾ ಮಮ ಭಾಷಣಮಸ್ತಿ ನ ತು ಪಠಿತ್ವಾ. ಅಹಂ ಮಮ ಜೀವನೆ ಕದಾಪಿ ನ ಪಠಿತವಾನ್ ನ ರಟಿತವಾನ್. ರಾಮ ರಾಮೌ ರಾಮಾಹ ಹೇ ರಾಮೌ ಹೇ ರಾಮಾಹ ಮಾಂ ರಕ್ಷಂತು ಇತಿ ಅಹಂ ಮಮ ಜೀವನೆ ಕದಾಪಿ ಪ್ರಾರ್ಥನಾಂ ನ ಕೃತವಾನ್. ಕೇವಲಂ ಶ್ರುತವಾನ್. ಶ್ರುತ್ವಾ ಭಾಷಣಂ. ಜನಾರ್ದನ್ ಹೆಗಡೆ ಮಹೋದಯ ಮಾಂ ಉಕ್ತವಾನ್, ಅಹಂ ಸಂಭಾಷಣೆ ಬಹು ಕಷ್ಟಂ ಅನುಭವನ್ ಆಸಂ. ಸಹ ಉಕ್ತವಾನ್, ಯಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಚಿಂತನಂ ಸಂಸ್ಕೃತೇನ ನ ಭವತಿ, ಮುಖೇ ಭಾಷಾ ಸಂಸ್ಕೃತೇನ ನ ಭವತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ಶಿಕ್ಷಕಾಃ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕಾಃ ಸಂಸ್ಕೃತೆ BA MA ಶಾಸ್ತ್ರಿ ಆಚಾರ್ಯ ಶಿಕ್ಷಾಶಾಸ್ತ್ರಿ ಆಚಾರ್ಯ ಅನ್ಯತ್ ಕಿಮಪಿ ನೆಟ್ ಸೆಟ್ ಸರ್ವಂ ಕೃತ್ವಾ ಅಪಿ ಸಂಸ್ಕೃತೇನ ವಕ್ತುಂ ಸಂಭಾಷಣಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ನುವಂತಿ. ಕಿಮರ್ಥಂ? ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನಮಸ್ತಿ किंतु चिंतनं कन्नड़ भाषया मातृभाषया चलति, मुखे संस्कृतं नागच्छति. भाषायाः प्रथमं लक्षणं भाषणं. भाष्यते इति भाषा, न भाष्यते मृत भाषा. संस्कृते पठनं पाठनं संस्कृतार्थं विश्वविद्यालयानां न्यूनता नास्ति. इदानीं 16 विश्वविद्यालयाः सन्ति. 17 विश्वविद्यालयः झारखंड राज्ये घोषितः. हिमाचल प्रदेशे अपि इदमिदानीं 18 विश्वविद्यालयः घोषितः. विश्वविद्यालयानां न्यूनता नास्ति. विश्वविद्यालयेषु संस्कृत विभागाः 120 विश्वविद्यालयेषु अस्ति भारते. भारतात् बहिः 254 यूनिवर्सिटीस् मध्ये in 40 countries संस्कृतम अस्ति, संस्कृतं पाठ्यते. तथापि संस्कृतं मृतभाषा. गुरुकुलानि पारंपरिक पाठशालाः 5,000 पाठशालाः गुरुकुलानि सन्ति. 3.5 कोटि छात्राः CBSE मध्ये ICSE मध्ये स्टेट सिलेबस मध्ये इदानीमपि पठन्तः सन्ति. स्कोरिंग सब्जेक्ट पठन्ति. तथापि संस्कृतं मृतभाषा. किमर्थं? संभाषणं नास्ति. संस्कृत भारती संस्कृत पुनरुज्जीवनार्थं प्रप्रथमं संस्कृत संभाषण आंदोलन रूपेण कर्नाटके आरब्धवती कार्यं. कर्नाटके सामान्य छात्राः अपि बहुवचनमपि नास्ति. कोऽपि एकः छात्रः निश्चयं कृतवान्, संस्कृतेन संभाषणं नास्ति खलु, अहं संभाषणं करोमि. ಮಾತನಾಡಬೇಕಾದ್ರೆ ದ್ವಿತೀಯ ಬೇಕು, ಗೋಡೆ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಮಾತಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆದರೆ ಎರಡನೇವರು ಇರಲಿಲ್ಲ, ನಾನು ಮಾತನಾಡ್ತೀನಿ. ಏಕಃ ಆರಬ್ಧವಾನ್ ಅಹಂ ಸಂಭಾಷಣಂ ಕರೋಮಿ. ಉಳಿದವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ತೆಲುಗಿನಲ್ಲಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಮಾತಾಡೋರು ಅವನ ಹತ್ರ. ಒಬ್ಬ ಗ್ರಾಮೀಣ ಛಾತ್ರ, ಕಿಂತು ಆರಬ್ಧವಾನ್ ದೋಷ ಆಗ್ತಿತ್ತು, ನಗ್ತಿದ್ರು. ಏನು ಬೇಕಾದರೆ ಹೇಳಿ, ನೋಡಿ ಸ್ವಾಮಿ ನಾವಿರೋದೇ ಹೀಗೆ,
अहम एवं अस्मि जनाः एषः उन्मत्तः अहम उन्मत्तः अद्य अहम उन्मत्तः श्वः भवन्तः सर्वे उन्मत्ताः परश्वः देशे सर्वत्र उन्मत्ताः परश्वः विश्वे सर्वत्र उन्मत्ताः संस्कृतोन्मत्ताः ಟಾಟಾ ಡೋಕೋಮೋ ಅಂತ ಒಂದು ಇದಿತ್ತು ಇದೆ ಈಗಿಲ್ಲ ಅಂತ ಕಾಣುತ್ತೆ ಆ ಟಾಟಾ ಡೋಕೋಮೋ ಅದರ ಜಾಹೀರಾತಿನಲ್ಲಿ ಭೀಡ್ ಕಾ ಹಿಸ್ಸಾ ಮತ್ ಬನೋ ಹಟ್ಕರ್ ಸೋಚೋ ಭೀಡ್ ಕಾ ಹಿಸ್ಸಾ ಪ್ರವಾಹ ಒಂದು ದಿಕ್ಕಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಆ ರೀತಿ ಪ್ರವಾಹದ ಒಟ್ಟಿಗೆ ಹೋಗೋದಲ್ಲ ನದಿಗೆದು ರೀಸುತ್ತ ಹೋಗುವುದಾದರೆ ಜೀವಂತ ಮತ್ಸ್ಯವೇ ಬೇಕು ಹೊನಲಿನ ದಿಕ್ಕಿಗೆ ಸಾಗುವುದಾದರೆ ಕೊಳೆತೊಂದು ಕಸ ಕಡ್ಡಿ ಸಾಕು ಇತಿ ಕನ್ನಡ ಕವಿತಾ ಅಸ್ತಿ ನದಿಗೆದುರೀಸುತ್ತ ಹೋಗುವುದಾದರೆ ಜೀವಂತಿಕೆ ಬೇಕು ಆ ರೀತಿಯ ಜೀವಂತಿಕೆಯ ಪ್ರವಾಹದ ವಿರುದ್ಧ ಪ್ರವಾಹಸ್ಯ ವಿರುದ್ಧಂ ತರಣಂ ಕರೋಮಿ ಇತಿ ಏಕಃ ಯುವಕಃ ತಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ದ್ವಿತೀಯಃ ಯುವಕಃ तम दृष्ट्वा युवानां समूहः कर्नाटकतः अक्षरशः शत युवानः मम जीवनं संस्कृतार्थं संस्कृत पुनरुज्जीवनार्थं संस्कृतं संजीविनी अस्ति वास्तविकं सर्वकारकृपेण राजाश्रयेण संस्कृतಂ इति ಒಂದು ಕಾಲ ಇತ್ತು ಸರ್ವಕಾರ ಏನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿಯ ತನಕ ಯಾವತ್ ಪರ್ಯಂತಂ ಸಮಾಜ ನ ಸ್ವೀಕರೋತಿ ಸರ್ವಕಾರ ಕಿಮಪಿ ನ ಕರೋತಿ ತದರ್ಥಂ ಸಮಾಜೇನ ಸಮಾಜಸ್ಯ ಪುನರುಜ್ಜೀವನಂ ಸಂಸ್ಕೃತದ್ವಾರ ಇತಿ ಯುವಾನಃ ಸ್ವೀಕೃತವಂತಹ ಅಕ್ಷರಶಃ ಶತ ಯುವಾನಃ ಜೀವನಸ್ಯ ವರ್ಷತ್ರಯಂ ಅಹಂ ಸೇವಾ ವೃತ್ತಿರೂಪೇಣ ದಾಸ್ಯಾಮಿ ಇತಿ ಆಗತವಂತಹ ತೇಷು ಕೇಚನ ಇದಾನಿಂ ಗತ 37 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅನ್ನುವಂಥ ಜನಾರ್ದನ ಹೆಗಡೆ ಸದೃಶಾಃ ಅಸ್ಮಾಕಂ ಪುರತಃ ಸಂತಿ ಏತಾದೃಶಾಃ ಶತ ಜನಾಃ ಯುವಾನಃ ಯುವತ್ಯಃ ಕಾರ್ಯಂ ಕೃತವಂತಃ ಇತಃ ಕರ್ನಾಟಕತಃ ಏಕಾ ಭಗಿನಿ ಶಿವಮೊಗ್ಗತಃ ಏಕಾ ಭಗಿನಿ ಮನೋರಮಾ ಇತಿ ತಾಂ ವಯಂ ತಮಿಳುನಾಡುಂ ಪ್ರೇಷಿತವಂತಃ तत्र गत्वा चेन्नई नगरे IIT मध्ये कार्यम् आरब्धवती सा 7 वर्षाणि तत्र सेवावृत्तिनी रूपेण पूर्णकालिकी रूपेण कार्यं कृतवती कोऽपि श्रीधरः सः तत्र उत्तरकन्नडीयः ग्रामीणः एक बालकः सः उत्तरप्रदेशं गत्वा कार्यं कृतवान् एवं युवानः देशस्य विभिन्नभागेभ्यः गतवन्तः सम्भाषणद्वारा संस्कृत पुनरुज्जीवनम प्रथमं सोपानं संभाषणं तदर्थं घंटाद्वयं ददातु 10 दिवसेषु भवान् संस्कृतेन संभाषणं कर्तुं शक्नोति घंटाद्वयं 10 दिनानि वयं कृतवन्तः कुर्वन्तः स्मः 1,40,000 शिबिराणि चालितानि 94 लक्षं जनाः अस्माकं संभाषण शिबिरेषु आगतवन्तः किंचित् वा संभाषणं कर्तुं शक्नुवन्ति अहं गृहं गच्छामि अहं विद्यालयं गच्छामि अहं प्रातः उत्तिष्ठामि एतद् वक्तुं किमर्थं रटनं किमर्थं कर्तृपदं क्रियापदम् अरे एतत् सर्वं पृष्ठे प्रथमम् अग्रे एत्तु ಅದರ ಹಿಂದೆ ಗಾಡಿ ಮುಂದ್ಗಡೆನೆ ವ್ಯಾಕರಣ ಇಡಿ ಹಿಂದ್ಗಡೆ ಭಾಷೆ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ ಮುಂದ್ಗಡೆ ಭಾಷೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಮಮ ಗೃಹೆ ಮಮ ಪಿತಾಮಹಿ 85 ವಯಸ್ಸಾಗಿತ್ತು ಆವಾಗ 3 ಭಾಷೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು ಒಂದು ಅಕ್ಷರ ಓದಿಲ್ಲ 3 ಭಾಷೆ ಕೊಂಕಣಿ ಮಾತೃಭಾಷಾ ಗ್ರಾಮೆ ತುಳು अस्ति ತುಳು ಭಾಷಾ ಕನ್ನಡ ಭಾಷಾ ಕರ್ನಾಟಕೆ ಸ್ಮಃ ಕನ್ನಡ ಭಾಷಾ ಭಾಷಾತ್ರಯಂ प्रत्येकम एवरी इंडियन इज मल्टीलिंग्वल बहुभाषाविद प्रत्येकम भारतीय यत्र कुत्रापि पश्यतु सा भाषा द्वयं त्रयं आनंदेन जानाति इति कारणेन विश्वे अत्यंतं बुद्धिमान् भारतीयः IQ अत्यधिकं भारतीयानां
यत्र कुत्रापि यस्मिन् कस्मिन् अपि क्षेत्रे पश्यतु सा उपरि आगच्छति। किमर्थम् आगच्छति? मल्टीलिंग्वल, बहुविध चिन्तनं तस्य भविष्यति। किमर्थं? बहुभाषाः जानाति। यदि संस्कृतं जानाति सः सर्वभारतीयभाषाः अवगच्छति। अहं नित्यप्रवासी, सर्वत्र गच्छामि, देशे सर्वराज्येभ्यः मम प्रवासः जातः जायमानः। अहं वर्षे न्यूनातिन्यूनं 250 डेस् प्रवासं करोमि। अहं यत्र कुत्रापि गच्छामि सर्वदा सर्वत्र सर्वैः सह संस्कृतेन संभाषणं करोमि। जनाः वदन्ति, भाई साहब हम समझ सकते हैं किंतु बोल नहीं सकते। क्यों समझ सकते हैं? बिकॉज अनजाने आप संस्कृत जानते हैं। अनजाने कैसे? नारायण हृदयालय इति भवान पश्यति संस्कृतम, शंकर नेत्रालय संस्कृतम, दंत चिकित्सालय संस्कृतम, माता पिता संस्कृतम, जय भारत जननीय तनुजाते, जय हे कर्नाटक माते, प्रतिशब्दं संस्कृतं। वयं कन्नडम् इति वदामः। संस्कृतं विना कन्नडं कुत्र अस्ति? एस्.एल्. भैरप्पा उक्तवान्, संस्कृतं न जानाति चेत् कन्नडे एक उत्तम साहित्यकारः भवितुं न शक्नोति। कन्नडस्य आधारः संस्कृतं। तमिळ् भाषा जनाः वदन्ति, तमिळ् भाषा संस्कृत संबद्धा नास्ति, वयं द्राविडाः। अरे तमिळ् भाषायां कल्याण मंडपम, करुणानिधिः, जयललिता, प्रतिशब्दः संस्कृतं। शीघ्रं शीघ्रं इति वदन्ति। अरे तमिळ् भाषा अपि संस्कृतेन समृद्धा। तदर्थं संस्कृतं जानाति वा? भवान् नैज भारतीयः भवति। भारते यत्र कुत्रापि गच्छतु, अस्माकं कार्ये वयं पश्यामः, सामान्य युवकाः गताः, सर्वत्र एवं स्वागतं वयं प्राप्तवन्तः। तमिळुनाडु राज्ये 300 स्थानेषु संस्कृत भारती कार्यमस्ति। सर्वजनपद केन्द्रेषु अस्माकं कार्यमस्ति। सहस्र सहस्र युवानः संस्कृतं प्रति आगच्छन्तः सन्ति। IIT मध्ये, IIM मध्ये संस्कृतम् अस्ति। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये, टाटा इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ साइंस मध्ये गत 36 वर्षेभ्यः संस्कृत भारती कार्यं चलति। संस्कृतम् IAS अधिकारिणां मध्ये संस्कृतं सर्व अनंतकुमार हेगडे स्वयं पूर्णकालिक कार्यकर्ता आसीत् कर्नाटके। अक्षरे स्वयं भूत्वा अस्माकं 10 दिवसीय संभाषण शिबिरे भागं गृहीतवान्। न जानामि इदानीम् अभ्यासः अस्ति वा न वा। किन्तु संस्कृतं सर्वेषां, संस्कृतं सर्वत्र, ಹಿಂದುಳಿದಿರೋ ಕಾಲೋನಿ ಸ್ಲಮ್ಗಳಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತ, ಟ್ರೈಬಲ್ ಏರಿಯಾಸ್, अस्सां मध्ये, अरुणाचल प्रदेशे, मेघालये, झारखंड, छत्तीसगढ़े, अत्र हेग्गडदेवनकोटे, सरगूरु समीपस्थ ग्रामेषु वयं संभाषण शिबिराणि कृतवन्तः। सर्वप्रकारक जनानां श्रद्धा अस्ति। संस्कृतस्य उज्जीवनं सर्वेषां हृदये अत्यन्तं समीपस्थं कार्यम्। किमर्थं? सर्वेषां नामानि संस्कृते सन्ति। संस्कृतं न जानन्ति इति कारणेन नाम्नः अर्थं न जानन्ति, गूढार्थं न जानन्ति। प्रत्येकं नाम्नः अर्थः यथा राम, राम, नावेल्ल अयोध्ये रामनन्न नोडि राम, रामप्प, रामण्ण, रामलिंग, रामेश्वर, राम प्रसाद, राम भाऊ, राम भाई, राम सिंह कूका, संपूर्ण देशे सर्वत्र राम राम, सर्वं राममयम्। किंतु राम, ನಾವು ಅಯೋಧ್ಯೆ ರಾಮನನ್ನು ನೋಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅಯೋಧ್ಯೆಯ ರಾಮನಿಗೆ ದಶರಥ ಕೌಸಲ್ಯ ಯಾಕೆ ರಾಮ ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ರು? ರಂ ಅನ್ನೋ ಧಾತುವಿನಿಂದ ರಾಮ ಬಂದಿದೆ। ರಂ, ಮಗು ಅಳುತ್ತದೆ, ತಾಯಿ ರಮಿಸುತ್ತಾಳೆ।
ರಮಂತೆ ಯಸ್ಮಿನ್ ಯೋಗಿನೋ ಸಹ ರಾಮ. ಯೋಗಿಗಳನ್ನು ರಮಿಸುವವನಾಗಲಿ ನಮ್ಮ ಮಗ ಅಂತ ದಶರಥ ಕೌಸಲ್ಯ. ಆ ರೀತಿ ಇವತ್ತು ಕೂಡ ಯಾವುದೇ ತಾಯಿ ತಂದೆ ತಮ್ಮ ಮಗ ಎಲ್ಲರನ್ನೂ ರಮಿಸುವವನಾಗಲಿ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಇಲ್ವೋ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಕರ್ಷ್ ಧಾತುವಿನಿಂದ ಕರ್ಷ್ ಕರ್ಷ್, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ಷಣೆ ಆಕರ್ಷಣೆ, ಕರ್ಷತಿ ಕರ್ಷ ಧಾತುವಿನಿಂದ ಬಂದಿದೆ. ಹಿ ಹೂ ಅಟ್ರಾಕ್ಟ್ಸ್. ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ತನ್ನ ವಚನದಿಂದ ತನ್ನ ವ್ಯವಹಾರದಿಂದ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಆಕರ್ಷಣೆ. ಭಗವದ್ಗೀತೆ ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳಿಗೂ ಅನುವಾದ ಆಗಿದೆ. ಜಗತ್ತಿನ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಯ ಜನರು ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಓದ್ತಾರೆ. ಕೃಷ್ಣನ ವಾಣಿ ಜಗತ್ತಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಕೊಡುತ್ತೆ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಹಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ನ ಇಚ್ಛಾಮಿ, ಆದರೆ ಭಗವದ್ಗೀತಾಂ ಇಚ್ಛಾಮಿ. ಇಲ್ಲಿ ಭಗವದ್ಗೀತೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದೆ ಅನ್ನೋರೆಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಎತ್ತಿ. ಸರ್ವೇಷಾಮಸ್ತಾನಿ ಭಗವದ್ಗೀತಾ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಜನಾಃ ಸರ್ವೇ ವದಂತಃ ಸಂತಿ. ಶ್ಲೋಕ ಭಗವದ್ಗೀತೆ ಶ್ಲೋಕ ಪಂಚ ಶ್ಲೋಕಾನ್ ಅಹಂ ಪಠನ್ ಅಸ್ಮಿ ಭವಿಷ್ಯಾಮಿ ನ. ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, 5 ಶ್ಲೋಕ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಕನಿಷ್ಠ ಅನ್ನೋರ್ ಕೈ ಎತ್ತಿ. ಆದರೂ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸಂಸ್ಕೃತವನ್ನ ಅಂಕಕ್ಕೋಸ್ಕರ ಓದಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಓದಿಲ್ಲ. ಜ್ಞಾನಾರ್ಥಂ ಸಂಸ್ಕೃತಂ ತದರ್ಥಂ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾರತಿ ಚಿಂತಯತೆ ಸರ್ವೇ ಸಂಸ್ಕೃತಂ ವದೇಯು. ಯಹ ವಕ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ ಸಂಭಾಷಣಂ ಕರ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ ತಸ್ಯ ಶಬ್ದ ಭಂಡಾರಃ ಅಧಿಕಃ ನ ಭವತಿ. ಅಹಂ ವಿದ್ಯಾಲಯಂ ಗಚ್ಚಾಮಿ, ದೇವಾಲಯಂ ಗಚ್ಚಾಮಿ, ಆಲಯಂ ಗಚ್ಚಾಮಿ. ಎಷ್ಟು ಆಲಯವನ್ನು ಹುಡುಕ್ತೀರಿ, ಶಬ್ದ ಸಿಕ್ಕಲ್ಲ. ಈ ಮಂಟಪಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ, ಈ ದೀಪಕ್ಕೆ ಏನಂತಾರೆ, ಈ LED ಏನಂತಾರೆ, ಸ್ವಿಚ್ಗೆ ಏನಂತಾರೆ, ಹುಡ್ಕಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಓದಬೇಕು ಅನ್ನೋ ಆಸಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಕ್ರಿಯೇಟೆಡ್ ದ ಡಿಮಾಂಡ್ ಸಪ್ಲೈ ಚೈನ್. ಹೀಗೆ ಡಿಮಾಂಡ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಮಾತಾಡೋರನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವರು ನನಗೆ ಓದಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಕೇಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಆವಾಗ ನಾವು ಅಂಚೆ ಮೂಲಕ ಸಂಸ್ಕೃತ ಪತ್ರಾಲಯ ಸಂಸ್ಕೃತ ಯೋಜನಾ ವಯಂ ಆರಬ್ಧವಂತಹ. ಕನ್ನಡಂ, ತಮಿಳ್, ತೆಲುಗು, ಮಲಯಾಳಂ, ಗುಜರಾತಿ, ಮರಾಠಿ, ಬಂಗಾಲಿ, ಅಸಮಿಯಾ, ಒಡಿಯಾ, ಇಂಗ್ಲಿಷ್ 11 ಭಾಷಾಸು ವಯಂ ಪತ್ರಾಲಯ ಸಂಸ್ಕೃತ ಯೋಜನಾ ಆರಬ್ಧವಂತಹ. ಲಕ್ಷ ಜನಾಃ ಪಠन्तಃ ಸಂತಿ ವಯಂ ಕೃತವಂತಹ. ಯೇ ಪಠन्तಃ ಸಂತಿ ತೇ ವದಂತಿ. ಈ ಅಂಚೆ ಮೂಲಕ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನೂ ಮೌಖಿಕವಾಗಿ ನಮಗೆ ಬೇಕು. ಡಿಮಾಂಡ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆವಾಗ ನಾವು ಗೀತಾ ಶಿಕ್ಷಣ ಕೇಂದ್ರಂ ಸರಳ ಸಂಸ್ಕೃತ ದ್ವಾರ ಗೀತಾ ದ್ವಾರ ಸರಳ ಸಂಸ್ಕೃತಂ ವಯಂ ಆರಬ್ಧವಂತಹ. ಹೀಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಂಸ್ಕೃತ ಬಾಲಕೇಂದ್ರಂ ವಯಂ ಆರಬ್ಧವಂತಹ. ಏವಂ ಪಠಿತುಂ ಯೋಜನಾಃ ಯೇ ಪಠಿತವಂತಹ ತೇಷಾಂ ಕೃತೆ ಪಠಿತುಂ ವಾಚನಾರ್ಥಂ ಪುಸ್ತಕಾನಿ ನ ಸಂತಿ ವಯಂ ಸಂಭಾಷಣ ಸಂದೇಶ ಪತ್ರಿಕಾಂ ವಯಂ ಆರಬ್ಧವಂತಹ. ಸರ್ವಕಾರ್ಯ ವಿಜ್ಞಾಪನಸ್ಯ ಪೃಷ್ಠೆ ವಯಂ ನ ಗತವಂತಹ. ಅಸ್ಮಾಕಂ ಸ್ವಬಲೇನ ವಯಂ ಕೃತವಂತಹ. ಸಂಭಾಷಣ ಸಂದೇಶಃ 20 ದೇಶೇಷು 1,00,000 ಜನಾಃ ಪಠन्तಃ ಸಂತಿ ವಯಂ ನಿರ್ಮಿತವಂತಹ. ಪುಸ್ತಕಾನಿ ಕಥಾ ಪುಸ್ತಕಾನಿ ಸಂಸ್ಕೃತ ಪುಸ್ತಕಾನಿ ಅನ್ಯ ಭಾಷಾಸು ಭವಂತಿ ಸ್ಮ. ಅನ್ಯ ಭಾಷಾ ಪುಸ್ತಕಾನಿ ಸಂಸ್ಕೃತೆ ವಯಂ ಆನೀತವ. ಎಸ್.ಎಲ್. ಭೈರಪ್ಪ ಮಹೋದಯಸ್ಯ ದಾಟು ಉಲ್ಲಂಘನಂ ಇತಿ ವಯಂ ಕೃತವಂತಹ. ಪರ್ವರೂಪೇಣ ಆಗತಂ. ಏವಂ ಧರ್ಮಶ್ರೀ ಪರ್ವ ಎಸ್.ಎಲ್. ಭೈರಪ್ಪ ಪುಸ್ತಕಾನಿ, ನರೇಂದ್ರ ಕೊಹ್ಲಿ ಪುಸ್ತಕಾನಿ ಹಿಂದಿತಃ, ಖಾಂಡೇಕರ್ ಪುಸ್ತಕಾನಿ ಮರಾಠಿತಃ ವಯಂ ಆನೀತವಂತಹ. ಆಂಗ್ಲ ಭಾಷಾ ಜೇಮ್ಸ್ ಹ್ಯಾಡ್ಲಿ ಚೇಸ್ ವಯಂ ಸಂಸ್ಕೃತೆ ಆನೀತವಂತಹ. ಕಿಮರ್ಥಂ? ಸಂಸ್ಕೃತೆ ವಾಚನಾಭಿರುಚಿ ಆಗತಾ ಪಠಿತುಂ ಪುಸ್ತಕಾನಿ ನ ಮಿಲಂತಿ. ಸರಳ ಸಂಸ್ಕೃತ ಪುಸ್ತಕಾನಿ ವಯಂ ಕೃತವಂತಹ. ಪುಸ್ತಕಾನಿ ನ ಮಿಲಂತಿ ವಯಂ ವಿಶ್ವ ಸಂಸ್ಕೃತ ಪುಸ್ತಕ ಮೇಳಾಂ ಕೃತವಂತಹ. 4,00,000 ಜನಾಃ ಆಗತಾಃ. 3 ಕೋಟಿ ರೂಪ್ಯಕಾಣಾಂ ಪುಸ್ತಕಾನಿ ವಿಕ್ರೀತಾನಿ ವಯಂ ಕೃತವಂತಹ. ಬಾಂಧವಾಃ, ಅಹಂ
इति न वयं मिलित्वा किं कर्तुं न शक्नुमः. తెలుగు భాషాయాం ఏకా సూక్తి అస్తి, 1 2 3 విడివిడిగా ఉంటే అంతే, 1 2 3 బిడిబిడి ಆಗಿದ್ರೆ ಅಷ್ಟೇ. ఒక కొటిని కలిపి చూడు, అది 123. ಒಂದೊಂದನ್ನು ಕಲಿಸಿ ನೋಡು, ಅದು 123. ಸಮ್ಮೇಳನಂ ತದರ್ಥಮಸ್ತಿ. ಸಂಸ್ಕೃತ ಕಾರ್ಯಂ ಏಕೇಪಿ ಕುರ್ವಂತಃ ಸಂತಿ. ಅತ್ರ ತತ್ರ ನಗರೆ ಗ್ರಾಮೆ ವಿದ್ಯಾಲಯೇ ಕುತ್ರಚಿತ್ IIT मध्ये ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ IIM मध्ये ಕಾರ್ಯಂ ಕುರ್ವಂತಃ ಸಂತಿ. ಬಿಡಿ ಬಿಡಿಯಾಗಿ ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಾದೃಶ ಕಾರ್ಯಕರ್ತಾರಃ ಸರ್ವೇ ಏಕತ್ರ ಮಿಲೇಯು. ಮಿಲಿತ್ವಾ ನಾವು 123 ಜನ ಇದ್ದೀವಿ. ನಾನು ಒಬ್ಬ, ನಾವಿಬ್ರು, ನಾವು 3 ಜನ ಅಲ್ಲ, ನಾವು 100 ಜನ, 1000 ಜನ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಭಾವನೆ ನಮಗೆ ಬರಬೇಕು. ತಾದೃಶಾಃ ಸಾಧಕಾಃ ಸ್ವಸ್ವ ಕ್ಷೇತ್ರೇ ಸಾಧಕಾಃ ತಾನ್ ಪಶ್ಯೇಯು ತೈಃ ಸಹ ಭವೇಯು. ವಯಂ ಸರ್ವೇ ಮಿಲಿತ್ವಾ ಸಂಸ್ಕೃತಂ ಸರ್ವೇಷಾಂ, ಸಂಸ್ಕೃತಂ ಸರ್ವತ್ರ ಕಿಂ ಕರ್ತುಂ ನ ಕಿಮರ್ಥಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ನುಮಃ. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪ್ರೇರಣಾದಾನಾರ್ಥಂ, ಉತ್ಸಾಹದಾನಾರ್ಥಂ, ದೃಷ್ಟಿದಾನಾರ್ಥಂ ಪ್ರತ್ಯೇಕಂ ಜನಃ अधिकं कार्यं कुर्यात्. सर्वत्र कार्यं नयेत्. अहं यत्र अस्मि नगरे एकत्र अस्मि, अन्य वसतिषु कार्यं नयामि. एकस्मिन् नगरे अस्मि, तालूकु पर्यन्तं नयामि. जिल्ला केन्द्रे अस्मि, ग्रामे अस्मि, ग्रामं परितः अन्य ग्रामेभ्यः नयामि. सर्वत्र संस्कृतं, सर्वेषां संस्कृतं. संस्कृतं संजीवने अस्ति. संस्कृतं संप्राप्य संस्कृतं सर्वत्र नयामः. समाजस्य उज्जीवनार्थं, राष्ट्रस्य पुनरुज्जीवनार्थं, भारतस्य पुनर्निर्माणार्थं संस्कृतं, संस्कृत भारतं, समर्थ भारतं. तादृश भारतस्य निर्माणार्थं वयं सर्वे कटिबद्धाः भवेम इति दायित्व जागरणार्थं, दायित्व बोधार्थं, दायित्व भाव जागरणार्थं संस्कृत संजीविनी प्रांत सम्मेलने वयं सर्वे स्मः. सर्वेभ्यः वयं अत्र दिनद्वयं भूत्वा प्रतिक्षणम् अहं किं किं प्राप्तुं शक्नोमि चिन्तयन्तु. वयं सर्वे भागं गृह्णीमः. संस्कृतं सर्वत्र नयामः, अवगच्छामः, नयामः इत्युक्त्वा विरमामि. 5 निमेष विलम्बं कृतवान् अस्मि, क्षमां याचे. वयं सर्वे मिलित्वा संस्कृतम् अग्रे अग्रे नयामः. संस्कृतम् अस्मान् अग्रे अग्रे नयति. वदतु संस्कृतं जयतु भारतम्. संस्कृत भाषायाः वैज्ञानिकतां प्रतिपाद्य भारतीयैः अस्माभिः संस्कृतज्ञैः कार्यकर्तृभिः सर्वैरपि संस्कृतं प्रति किं करणीयम् इति कर्तव्यभावनामपि जागरितवते श्रीमते दिनेश कामत् वर्याय वयं हार्दं धन्यवादान् समर्पयामः.